नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही इम्पोर्टंट क्वेश्चन्स, जे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पोर्टंट आहेत आणि एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात असे हे क्वेश्चन्स आहेत. आणि हे क्वेश्चन्स ऑल जी-एम-सी भरती, सरळ सेवेच्या सर्व एक्झामसाठी इम्पोर्टंट आहेत. त्यातल्या त्यात एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करणाऱ्या स्टुडंटसाठी सुद्धा हे क्वेश्चन्स खूप जास्त इम्पोर्टंट आहेत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आणि अजून जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आधी सबस्क्राईब करा. कारण आपल्या YouTube चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे ऑल क्वेश्चन्स हे कव्हर करत असते. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, 2022 मध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांचे यजमानपद कोण आहे? कोणते आहे? तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. जर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट करून मला कळवा. ओके, चुकलं तरी काही हरकत नाही, फक्त कमेंट करा. क्वेश्चन नंबर 2, जागतिक न्याय दिन कधी पाळला जातो? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 17 जुलै. या दिवशी जागतिक न्याय दिवस पाळला जातो. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या राज्याने अनुसूचित क्षेत्रात पंचायत अधिकारांचा विस्तार लागू केला? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगड. क्वेश्चन नंबर 4, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ व्हर्च्युअल समिटीची थीम काय आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 4 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आवाजाची एकता आणि उद्देशाची एकता. क्वेश्चन नंबर 5, दळणवळण उपग्रह GSAT-7B साठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत करार केला? आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, NSIL. क्वेश्चन नंबर 6, नुकतेच बंद झालेल्या डार्क वेब मार्केट प्लेसचे नाव काय आहे? आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जेनेसिस मार्केट. क्वेश्चन नंबर 7, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने संभाव्य तरुण स्टार्टअप्सना ओळखण्यासाठी YUVA पोर्टल सुरू केले? युवा पोर्टल सुरू केले. तर आपल्या 7व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. क्वेश्चन नंबर 8, कोणत्या संस्थेने अन्न सुरक्षा आव्हाने सोडविण्याची तयारी या विषयावर श्वेतपत्रिका तयार केली आहे? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अटल इनोव्हेशन मिशन. क्वेश्चन नंबर 9, 2023 मध्ये UDAN योजनेची कोणती आवृत्ती सुरू करण्यात आली? आपल्या 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5. क्वेश्चन नंबर 10, मंगोल ऑइल रिफायनरी ही मंगोलियाची पहिली तेल रिफायनरी आहे, जी कोणत्या देशाच्या मदतीने बांधली गेली? आपल्या 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भारत. क्वेश्चन नंबर 11, निर्भया कडी मोहिमेशी कोणते राज्य संबंधित आहे? क्वेश्चन नंबर 11, निर्भया कडी मोहिमेशी कोणते राज्य संबंधित आहे? आपल्या 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिशा. क्वेश्चन नंबर 12, कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण NASP 2022 मसुदा अनावरण केला? आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नागरी विमान वाहतूक मंत्रालय. क्वेश्चन नंबर 13, 1936च्या मॉन्ट्रो कन्व्हेन्शननुसार कोणत्या देशाचे बॉस्फोरस आणि डार्डानेल्स या दोन्ही समुद्र धोनीवरून नियंत्रण आहे? आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तुर्की. क्वेश्चन नंबर 14, एसिटाबुल्रिया जलक नॅके ही ग्रीन अल्गाची नवीन प्रजाती कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातून सापडली आहे? क्वेश्चन नंबर 14 काय म्हणतो, एसिटाबुल्रिया जलक्न्याके ही ग्रीन अल्गाची नवीन प्रजाती कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातून सापडली आहे? आपल्या 14व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अंदमान आणि निकोबार बेटे. क्वेश्चन नंबर 15, कोणत्या देशाने आशियाई उत्पादनावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी सेमीकंडक्टर धोरणाचे आवाहन केले आहे? तर आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, UK. क्वेश्चन नंबर 16, नासाच्या जुनो या अंतराळयानानुसार कोणत्या ग्रहावर वीज पृथ्वीसारखी आहे? तर क्वेश्चन नंबर 16व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बृहस्पती. क्वेश्चन नंबर 17, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने GDGSच्या स्थानिकीकरणासाठी UNDP सोबत भागीदारी केली आहे? आपल्या 17व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंचायत राज मंत्रालय. क्वेश्चन नंबर 18, त्रिपक्षीय विकास महामंडळ TDC फंड हा कोणत्या देशाचा नवीन राजनैतिक उपक्रम आहे? आपल्या 18व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. क्वेश्चन नंबर 19, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने महिलांसाठी कैनेग्नार
मागलीर उरिमाई थोगाई नावाची मूलभूत उत्पन्न योजना सुरू केली आहे? तर आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. क्वेश्चन नंबर 20, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आपल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कोणत्या भारतीय संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इस्रो. क्वेश्चन नंबर 21, मोफत इन विट्रो फर्टिलायझेशन IVF उपचार देणारे पहिले राज्य कोणते आहे? आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गोवा. क्वेश्चन नंबर 22, कोणत्या आशियाई देशाने गोल्डन व्हिसा प्रोग्राम जाहीर केला आहे? तर आपल्या 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंडोनेशिया. क्वेश्चन नंबर 23, बातम्यांमध्ये पाहिलेला जोग फॉल्स कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक. क्वेश्चन नंबर 24, 2022 मध्ये होणाऱ्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे ठिकाण कोणते आहे? तर आपल्या 24व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, हांगझोऊ, चीन. क्वेश्चन नंबर 25, कोणत्या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली? तर आपल्या 25व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक. तर फ्रेंड्स, आज आपण 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. हे क्वेश्चन्स नक्कीच तुम्ही स्टडी करा आणि हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येऊ शकतात. त्यासाठी जास्तीत जास्त आपल्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज पहा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे खूप सारे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बरेच जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर आणू, एखादा क्वेश्चन वगैरे जर का मिस झाला असेल तर मला कमेंट करून कळवा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.